नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. राज्यसभेवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने ज्योती वाघमारे यांची निवड केलेली आहे उमेदवारीसाठी आणि त्याबद्दल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं अभिनंदन करावं लागेल. एक प्रकारे त्यांनी आपली सामाजिक जाणीवही दाखवलेली आहे आणि एका आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्याला चांगला न्याय दिलेला आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळालेला आहे. आता 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे, तेव्हा सगळेच पक्ष स्त्रियांचं कौतुक करतील, महिलांनी पुढे जायला हवं असं म्हणतील, पण आपल्या पक्षामध्ये मात्र महिलांना योग्य ते स्थान देतीलच असं नाही. महिलांनाच नाही, एक वेळ त्यामधल्या कर्तृत्ववान महिलांबद्दल म्हणतो आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शरद पवार यांच्या नावाला महाविकास आघाडीचे राज्यसभेतील उमेदवार म्हणून काँग्रेससह पाठिंबा दिलेला आहे. वास्तविक उद्धव ठाकरे यांनी माझ्या मते सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या एका अभ्यासू, कर्तृत्ववान, धडाडीच्या, आक्रमक अशा नेत्यांना संधी देणं आवश्यक होतं. राज्यसभेत ज्या प्रकारे मोदी सरकारला त्यांनी अंगावर घेतलं असतं, जोरदार हल्ला चढवला असता, त्याचा फायदा झालेला असता. संजय राऊत आणि ज्योती वाघमारे नाही, सुषमा अंधारे या तोफा राज्यसभेत एकाच वेळी धडधडत आहेत असं पाहायला मिळालं असतं. पण ज्या अदानींना शरद पवार पाठिंबा देतात, त्याच शरद पवारांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पाठिंबा द्यावा, ही विसंगती आहे आणि ही लोकांना आवडणारी नाही, हे मी स्पष्ट सांगतो. दुसरी गोष्ट, काही वर्षांपूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की पवार कुटुंबातल्या किती लोकांनी निवडणूक लढवावी हा प्रश्न आहे आणि म्हणून त्यावेळी शरद पवार यांनी माघार घेतली होती. मग आज सुनेत्राताई पवार, सुप्रियाताई आहेत, पार्थ आहेत, शरद पवार आहेत, रोहित पवार आहेत, म्हणजे सगळ्या पवार घराण्यालाच तिकीटं द्यायची, उमेदवारी द्यायची, संधी द्यायची, असं काय? जरी तुमच्या मालकीचा पक्ष असला तरी इतर समाजाचा विचार केला पाहिजे. बोलण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकर, पण आंबेडकरी चळवळीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा कार्यकर्तीला पुढे आणण्यासाठी अन्य पक्षातला असो, स्वतःच्या पक्षातला असो, हे केलं जात नाही. स्वतःचं घोडं दामटलं जातं आणि शरद पवार 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, 86व्या वर्षी परत त्यांना राज्यसभेत जायचंय. हे लक्षात ठेवा मंडळींनो, काय चाललं आहे. एक प्रकारे यामध्ये तरुण, कार्यक्षम आणि कर्तृत्ववान लोकांना मागे ठेवून केवळ घराणेशाहीतल्या लोकांना आणि मुळमुळीत भूमिका घेणाऱ्या, कचखाऊ भूमिका घेणाऱ्या, सरकारशी एक प्रकारे समझोत्याची भूमिका घेणारे नेते आज राज्यसभेच्या मैदानात उतरलेत आणि त्यांचं नावे शरद पवार, सुषमाताई असो किंवा अन्य शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांना संधी मिळायला पाहिजे होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ही घोडचूक केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद.